या रुपेशजी गारे मंचावरती या. अजित या आपण सुद्धा. वल चांगली टुर्नामेंट आणि त्या टुर्नामेंट मध्ये आपण पाहतोय अगदी देसाईपाडाचं एक घवघवीत यश. पंकजी देसाईंकडे आपण जाऊयात. पंकजी देसाई दोस्ती ग्रुप आयोजित भव्य नाईटची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेच्या अगोदर म्हणायला गेला तर अगदी तुमची आणि दोस्ती ग्रुपची फार मोठी यारी आहे. मी तर यारीच म्हणेल कारण हे जिगरी दोस्त आहेत. आतापर्यंत पाहायला गेलं तर काय सांगाल एकंदरीत? दोस्ती ग्रुप आयोजित भव्य नाईट स्पर्धेमध्ये आम्हाला जो या तिघांनी चान्स दिलेला आहे आणि त्यांच्या पाठीमागे जे त्यांचे समर्थक आहेत, अतिशय सुंदर आयोजन केलेलं आहे आणि यांच्यावरती आमचं जेवढं प्रेम आहे तेवढंच त्यांचं पण आमच्यावरती प्रेम आहे. त्यामुळे आम्ही दरवर्षी इथं खेळायला येतो. आयोजन तर चांगलंच असतं. हे होते पंकज देसाई. शुभेच्छा असतील तुम्हाला पुढील सामन्यासाठी. या वळ्यात कॉम्बॉक्स मध्ये सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करूया A1 जोडी चषक 2026च्या पर्व चौथ्यामध्ये, जिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळते. एकीकडे जय मल्हार आदरणीय अनंतदादा उघडे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. अनंतदादा उघडे या आपण. व आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा जबरदस्त सुरुवात झाली आहे बॅटिंग करणाऱ्या बेलोली टीम कडनं. आपण पाहताय पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. आक्रमक सुरुवात केली आहे ती मात्र बेलोली टीमनं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना अक्षयच्या बॅटमधून हे 2 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. आकाशच्या बॅटमधून हे 2 षटकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. 12 धावा धावफलकावरती आल्यात पहिल्या 2 बॉलमध्ये. सुरुवात चांगली झाली आहे ती मात्र बेलोली टीमची. निखिलच्या विरोधामध्ये आपण पाहिलं तर मात्र हे 2 मोठे फटके पाहायला मिळतात. जे मल्हार वाशिवली टीमकडनं खऱ्या अर्थानं नेहमी पाहायला मिळतो. निखिल ज्यानं आत्तापर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे ॲज अ बॉलर. व पुन्हा एकदा पाठीमागे खेळलेत. बॉल सरळ चालला लॉंग लेगला. यावेळी धाबा मिळतील 4 चौकार. सन्माननीय रामाशंकर यादव यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पुन्हा एकदा पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगला फिल्डर आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब नारपोलीवरून या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य मंचावरती यायचं. आपलं सहर्ष स्वागत. धावसंख्या धावफलकावरती आली ती 16. हो यावेळी अगदी आपण पाहताय अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल चालला लॉंग ऑफ सीमा पार. आणखीन एक बार आणखीन एक चौकार. तन्वी 11चे पुरस्कर्ते नरेशजी मुने साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील या मुख्य मंचावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल A1 जोडी चषकामध्ये. येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण यथोचित मान आणि सन्मान देखील करतोय. अतिशय मानाची आणि सन्मानाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे A1 जोडी चषक.
हो यावेळी सन्मान दिला, हलक्या हातानं स्केअर करत असताना अगदी आपण पाहताय फिल्डर त्या ठिकाणी पाहायला मिळाले. धाव मिळणारच नाहीये. डॉट बॉल आला. षटक क्रमांक 1 समाप्त झालाय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर बेलोली टीमची धावसंख्या पाहायला मिळतीये ती मात्र बिनबाद 20. चांगली सुरुवात झाली आहे बेलोली टीमकडनं. स्टार्ट चांगला मिळाला आहे. 20 धावा धाव फलकावरती आपण पाहताय आणि त्या देखील आपण पाहिलं तर मात्र गोलंदाज निखिलच्या विरोधामध्ये त्या 20 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या पहिल्या षटकामध्ये. मोमेंटम खऱ्या अर्थानं पहिल्याच ओव्हरमध्ये बनवलं. ते बॅटिंग करत असताना बेलोली टीमनं जबरदस्त सुरुवात वेगानं सुटली आहे, सुसाटानं सुटली आहे. बॅटिंग करत असताना बेलोली टीम कौतुक करायला व फलंदाज आकाश ज्यानं सुरुवात षटकारानं केली. या षटकामध्ये 2 षटकार 2 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत ते मात्र आकाशच्या बॅटमधून. आणि ज्याने खऱ्या अर्थाने 6 बॉल स्ट्राईकसाठी आता प्रतीक्षा केली होती तो फलंदाज अजय आता सॅकिंग एंडवरती आपल्याला इथून पाहायला मिळेल. चला जास्तचा वेळ घेऊ नका, लगेच मॅच स्टार्ट करा. सेकंड ओव्हरला होते सुरुवात. गोलंदाजी मार्क होती गोलंदाज जीवन शिंदे गोलंदाजी मार्क होती आला. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहता जीवनला 5 ओव्हरची मॅच भरपूर खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर वेळ या मॅचमध्ये टार्गेट सेट करत असताना पडल्यानंतर आतमध्ये आलाय. हलक्या हातानं स्केअर केलाय. शॉर्ट कव्हर मध्ये फील्डवर डायरेक्ट हिट आणि इथे फलंदाज होईल बाद. अजयची विकेट आली आहे. डायरेक्ट हिट केली आणि बरोबर अगदी आपण पाहायला गेलं तर तिथे मात्र फलंदाज अजयला मात्र परताना पाहायला मिळतोय. गोल्डन डकचा शिकार ठरला अजय, ज्यांना अकाउंट देखील ओपन करू दिलं नाही. पहिली सिंगल खऱ्या अर्थाने घेण्याचा प्रयत्न शॉर्ट कव्हर मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बरोबर डायरेक्ट हिट झाली आणि तिथून मात्र फलंदाज बाद झाले. डायरेक्ट हिट म्हटल्यानंतर अगदी डेंजरस. चला पहिलं लकी ड्रॉ आपण बरोबर 11:30 वाजता घेणार आहोत. पहिला लकी ड्रॉ, पहिला लकी विजेता प्रेक्षक ज्याला खऱ्या अर्थानं हो यावेळी देखील आपण पाहतोय फटका चांगला आहे. गॅप मध्ये ढकललाय. फिल्डर प्रयत्न करताय. डीप मध्ये आलेत. बॉलला आतमध्ये ढकललाय. रिले फिल्डिंग पाहायला मिळतीये. एकानं बॉलला आतमध्ये ढकलला आणि दुसऱ्यानं अगदी आपण पाहताय उचलून त्याची फेकी केली आहे. तोपर्यंत धावा मिळतायत त्या अगदी 2. अजयजी सुवर्णे आणि ऋषभजी लाड साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना देखील विनंती असेल की आपण या मुख्य मंचावरती यायचंय. आपलं सहर्ष स्वागत. स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका दर्जेदार आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे डीप स्क्वेअर लेगला आलाय. आणखीन एक उत्तुंग भरा आकाशच्या बाटमधून षटकार. च्या बाटमधून आला तर सन्मान्य रामाशंकर यादव यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. काय फटका सजवला फलंदाज आकाशनं. पेटन स्ट्रोक आहे त्याच्या बाटमधून अगदी आपण पाहता स्ट्रॉंग झोन वरती मात्र मोठे फटके येताना पाहायला मिळतात. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आकाशची पाहायला मिळतीये. पुनश्च एकदा फॉलोविंग स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी गोलंदाजानं बरोबर फॉलो केला. चांगला बॉल फुललेंचा बॉल अगदी शरीरावरती आदळला आणि तिथून मात्र डॉट बॉलच पाहायला मिळतोय. कमबॅक तर करायचा आणि तो कमबॅक करावा लागणार आहे. गोलंदाज आपण पाहताय जीवन. अजयजी सुवर्णे आणि ऋषभजी लाड साहेबांना विनंती असेल की आपण या मुख्य मंचावरती यायचंय. आपलं A1 जोडी चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. प्रमोदजी देशमुख मुलगाव ते देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील या मुख्य मंचावरती यायचं. आपलं देखील सहर्ष स्वागत. दरम्यान इथे व्हाईट बॉल आलाय. पडल्यानंतर बॉल बाहेर निघाला. पंच सांगतात इट्स अ वाईट. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतीये.
ओ क्लासिकल ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा सी वारेशाच्या पलीकडे धावा मिळतील 4 एकाच्या बाट मधून चौकार. एक वाईटची धाव आली आहे 32 धावा त्याच्या बाटमधून आल्यात एकंदरीत 33 आहेत आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ज्याच्या बाटमधून येईल त्याच्यासाठी या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय रुपेशजी गारे यांच्याकडून 5,000चं कॅश प्राइज आहे. हो यावेळी पुनश्च एकदा सोडून दिलाय बॉल पंच पुनश्च एकदा सांगतात की हा देखील वाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती येते 34 धावा धावफलकावरती 34 मधल्या 32 धावा ह्या एकट्या आकाशच्या आहेत. काय बॅटिंग केले आकाशनं एकटा टायगर मैदानाच्या आतमध्ये लढताना पाहायला मिळतोय जबरदस्त बॅटिंग करतोय. हो पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल अगदी डीप स्क्वेअर लेग मध्ये एका टप्प्यानं बॉलला कॅरी केलंय फेकी देखील अचूक झाली आहे. धाव मिळते ती 1. अजयजी सुवर्णे आणि ऋषभजी लाड साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. एवन जोडी चषकाच्या माध्यमातून आपण त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 पॉवर प्लेचे षटक समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळतीये ती मात्र बेलवली टीमची 1 बाद 35. एक बाद 35 धावा धावफलकावरती आल्यात. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. इंडिव्हिज्युअल जर पाहिलं गेलं तर एकट्यानं आकाशनं आतापर्यंत धावा बनवल्यात त्या मात्र 33 आणि 2 वाईटच्या. चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज मॅच लगेच स्टार्ट करा. भरपूर वेळ झालाय बराचसा उशिराने आजच्या रात्रीमध्ये देखील आपण चाललोय. आज खऱ्या अर्थानं या स्पर्धेला भेट देण्यासाठी ज्यांच्या नावानं आपण पाहता ही स्पर्धा खऱ्या अर्थानं भरवण्यात आली आहे. राष्ट्र दादा देशमुख ह्या A1 जोडीच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहताय आणि ही A1 जोडी आज या स्पर्धेमध्ये आपण त्यांचं आगमन पाहायला मिळालं. या मुख्य मंचावरती आपल्याला सन्माननीय सुधाकर शेठ घारे यांचा सन्मान होताना पाहायला मिळाला. चला वाईट साठी तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन आहे. ऑफिशियल आपला आहे का? बॅटिंग करणाऱ्या टीमनं DRS घेतला. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आला. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती पाहायला मिळते. एक्स्ट्राच्या धावानं जर पाहिलं तर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते एकंदरीत 36 धावा या धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतात. बेलोली टीमच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना चांगली सुरुवात मिळाली. 60 अगदी जर पाहायला गेला
तो फ्लाइंग मिळाला. तो फ्लाइंग स्टार्ट घेऊन जात असताना बेलोली टीम पाहायला मिळते. परंतु कौतुक करूया आकाश ज्यानं या धाबा आतापर्यंत बनवल्यात आपल्या टीमसाठी. स्विच इट करण्याचा प्रयत्न, बॅटन बॉलचा संपर्क झालाच नाहीये. इथून जर पाहिलं तर मात्र डॉट बॉल आलाय. तिसरं षटक यश गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय. पहिला बॉल ज्यानं वाईट फेकला आणि त्याच्यानंतर लगेच डॉट बॉल देखील पाहायला मिळतोय. कमबॅक करायचा आहे आणि तो कमबॅक करत असताना यशला पाहताय. हो यावेळी ऑन साईडला फटका चांगला आहे. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे, मिळतील धावा 6. आणखीन एक षटकार. आता धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 42 धावा धाव फलकावरती आल्यात. काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधामध्ये आक्रमण करत असताना पाहायला मिळाला. तो अगदी आपण पाहता आकाश आक्रमक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये, विस्फोटकरित्या बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना आकाशला पाहताय. हो यावेळी फटका चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट केलाय. बॉल सरळ चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. कलात्मक फटका. आणखीन एक चौकार. आवाज जनतेचा काही एकदा 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय ते फलंदाज आकाशसाठी. ऑफिशियल चला सर, एक षटक 3 बॉल समाप्त होऊ द्या, नंतर मग लगेच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये चला. धावसंख्या धावफलकावरती आली आहे ती 46. पुन्हा एकदा फुललेंचा बॉल चॉप केलाय. फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तोपर्यंत एकच धाबेतून आपल्याला पाहायला मिळेल. एका धाबानं जर पाहिलं तर धावफलक आता जाऊन पोहोचलाय. ते मात्र 47 धावा धावफलकावरती आल्यात. 15 बॉलमध्ये 44 धावसंख्येवरती वैयक्तिक बॅटिंग करतोय तो आकाश. आणि या स्पर्धेतील जर का हे पहिलं अर्धशतक आलं तर मात्र सन्माननीय रुपेशजी गारे यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाचे कॅश प्राइज असेल. ते मात्र या फलंदाजासाठी ते पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का फलंदाज आकाशच्या बॅटमधून. चौथी रात्र या स्पर्धेची. चौथ्या रात्रीमध्ये 44 धावसंख्येवरती खऱ्या अर्थानं वैयक्तिक बॅटिंग करणारा हा पहिला फलंदाज पाहायला मिळतोय. यावेळी ऑन साईडला टर्न केला. लॉंगॉन मधून फिल्डर अगदी आपण पाहता वेगानं धावत आले. तोपर्यंत एकच धाव येते. एक धाव आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 48 वरती. 48 धावा धावफलकावरती आहेत. आणि आता पुन्हा एकदा सॅकिंग घेण्यावरती आपल्याला फलंदाज इथून पाहायला मिळेल तो आकाश सॅकिंग एंडवरती आहे. आकाश पवार ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात. 15 मध्ये 44 या धावसंख्येवरती बॅटिंग करतात. हो इथे फटका तर चांगला केलाय. बॉल सरळ चाललाय सीमा पार. हे बनजोडी चषक आणि या स्पर्धेमधील पहिला अर्धशतक आलाय आकाश पवारच्या बॅटमधून. एकदा बॅट उंचवा आणि प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचं आहे. काय कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली आहे ती आकाश पवारनं. जबरदस्त बॅटिंग. A1 जोडी चषकातील पहिलं अर्धशतक आकाश पवारच्या बॅटमधून आलाय. आणि त्याच्यासाठी रामाशंकर यादव यांच्याकडून तब्बल आता एकंदरीत 2500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय रुपेश घारे साहेब यांच्याकडनं देखील 5000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ते मात्र आकाश पवार साठी. काय बॅटिंग केली आहे. आकाश पवारची बॅटिंग आवडली असेल ना
तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना विस्फोटक आक्रमकरित्या मैदानाच्या आतमध्ये त्यानं बॅटिंग केली आहे. 16 बॉल मध्ये तब्बल 50 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. तो मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केला. अलॉंग दी कार्पेट बॉल निघाला. काऊ कॉर्नरला फिल्डर आहेत. तोपर्यंत अगदी जर पाहायला गेलं तर एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धाब्यानं जर पाहिलं तर धावफलक आता जाऊन पोहोचलाय 56. 56 धावा धावफलकावरती आल्यात. सन्माननीय ग्रुप ग्रामपंचायत भोकरपाडा चे विद्यमान सरपंच उपसरपंच सन्माननीय निखिलजी पाटील साहेबांकडनं देखील आपण पाहता आकाश पवार याच्या अर्ध्या षटकासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. हो इथे फटका फसलाय. मिस टायमिंग. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न थोडासा दूर राहिलाय. कॅच ड्रॉप झाली आहे आणि इथून देखील सिंगल धाव पाहायला मिळते. सिंगल धाव आली आहे. धाव फलक अगदी आपण पाहता सिंगलच्या साह्यानं 57. 57 धावा धाव फलकावरती आल्यात. आकाश पवार आणि त्याच्या साथीनं आपण पाहिलं तर सूरज मैदानाच्या आतमध्ये, परंतु सूरजनं ज्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग केली आहे सिंगल डबल खऱ्या अर्थानं सूरजच्या बॅटमधून पाहायला मिळेल. जास्तीत जास्त स्ट्राईक ही आकाशकडे कशी राहील हे देखील त्यानं पाहिलंय. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये संयम त्यानं दाखवला. अगदी जर पाहायला गेलं तर त्याला देखील माहिती आकाशच्या बॅटमधून मोठे फटके येतात. टीमसाठी धावा मात्र त्याच्या बॅटमधनं जमा होतात. अशा वेळी मला संयम दाखवणं फार गरजेचं आहे. सन्माननीय उमेश अप्पा गायकवाड देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. साहेबांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करूया आणि त्यांच्या साथीनं आपण पाहताय त्यांचे सहकारी देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांचं देखील आपण एवन जोडी चषकाच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया. धावसंख्या आपण पाहताय धावफलकावरती आता जाऊन पोहोचली आहे ती मात्र 58 वरती. 58 धावा धावफलकावरती आहेत. चौथं षटक प्रगतीपथावरती आहेत. आतापर्यंत 4 बॉल झालेत. जीवनचं कौतुक करायला हवं कारण की सेकंड स्पेलमध्ये आलाय आणि 4 बॉलमध्ये फक्त 4च धावा त्यानं खर्च केल्यात. जिथे आकाश पवार मैदानाच्या आतमध्ये सेट झालाय त्याला बॉल अगदी आता फुटबॉल सारखा दिसतोय. त्याच्या विरोधामध्ये देखील चांगली गोलंदाजी जीवनची पाहायला मिळतीये. समोर आता सूरज आहे ऑन साईड. हो यावेळी अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा ऑन साईडला काऊ कॉर्नर आणि लॉंगॉनच्या मधोमध अगदी हा फटका. तोपर्यंत एकच धाव इथून देखील पाहायला मिळते. एका धाब्यानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय ते मात्र 59. शेवटचा बॉल बाकी या षटकातील. फुलटॉस बॉल होता फक्त स्केअर केला. बरोबर अगदी जर पाहायला गेलं तर गलीमध्ये त्या ठिकाणी फिल्डर पाहायला मिळतात. धाव मिळाली ती सिंगलला धावफलक जाऊन पोहोचलाय ते मात्र बैलवली टीमचं 60 धावा धावफलकावरती. काय बॉलिंग केली आहे जीवननं. फक्त 6 धावसंख्येचं षटक जीवनचं आपल्याला सेकंड स्पेलमध्ये पाहायला मिळालं. चला पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 60 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करते बेलवली टीम. त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे जय मल्हार बाशिवली. बिग फाईट बिग लढत मैदानाच्या आतमध्ये. अगदी जर पाहायला गेलं तर दोनही टीम बलाढ्य आहेत आणि त्यांच्यातला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. पहिलं सत्र चालू आहे. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा धावफलकावरती 60 आल्यात. अजूनही 1 षटकाचा खेळ बाकी आहे. हे षटक खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर डिसायडर षटक असणार आहे. या षटकामध्ये धावा किती येणार आणि किती धावसंख्येचं लक्ष असणार हे देखील सांगणार हे षटक आपल्याला जरूर पाहायला मिळेल.
आणि शेवटच्या षटकामध्ये आपण पाहणार आहोत गोलंदाज सतीश शिंदे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. परंतु आकाश पवार अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला तळ ठोकून बॅटिंग करताना पाहायला मिळतोय, ज्याच्या बॅटमधून या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आलंय. आणि त्याच्यासाठी आपण पाहिलं सन्माननीय रामाशंकर यादव यांच्याकडून तब्बल 2500, तर मात्र या स्पर्धेचे मुख्य आयोजक रुपेश घारे अर्थातच बाबू घारे यांच्याकडनं देखील 5000. आणि तदनंतर आपण पाहताय ग्रुप ग्रामपंचायत भोकरपाडा चे उपसरपंच सन्माननीय निखिलजी पाटील यांच्याकडनं देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. जबरदस्त बॅटिंग केली आहे. गेले 3 रात्रींमध्ये ते अर्धशतक पाहायला मिळालं नाही, परंतु आजच्या रात्रीमध्ये आकाश पवारच्या बॅटमधून आपल्याला ते अर्धशतक पाहायला मिळालं. प्रेक्षकांसाठी देखील आपण पाहताय सुवर्ण संधी आहे. प्रेक्षकांसाठी देखील आपण पाहताय ऐवा कॅश साठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. एका हातामध्ये जर तुम्ही ऐवा कॅच पकडली तर मात्र तुमच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज प्लस ते 500 म्हणजे 1500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. 500 रुपयाचे कॅश प्राइज जे विनोद मालुसरे फार्मचे प्रोप्रायटर यांच्याकडनं आहे. तर मात्र 1000 रुपयाचे कॅश प्राइज एका हाताने पकडल्यावरती या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय रुपेशजी घारे साहेबांकडनं असणार आहे. शेवटचे षटक व पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. पंच इथून सांगतात इट्स अ बाईट. एक्स्ट्राची धाव फलकावरती आले. एक्स्ट्राच्या धाब्यानं आपण पाहताय बेलोली टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 61. शेवटचं षटक हे महत्वाचं आहे. या षटकामध्ये कमीत कमी धावा द्यावा लागतील, कारण की आधी 4 ओव्हरमध्ये जर पाहिलं गेलं तर 60 धावा आपल्याला जरूर धाव फलकावरती पाहायला मिळतात. परंतु इथून पुन्हा एकदा पंच सांगतात की आणखीन एक वाईट बॉल आहे. तर खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर आउटसाइड ऑफ स्टंप बॉल ठेवायचे, रडारमध्ये बॉल द्यायचेच नाहीयेत. कमीत कमी धावसंख्येचे षटक घातलायचं आहे. मग अशा वेळी आपण पाहता ते खऱ्या अर्थानं प्लॅनिंग आखली गेली गोलंदाजाकडून आणि तिथे मात्र 2 व्हाईट बॉल जरूर पाहायला मिळतात. खुला टाकलाय, हेलिकॉप्टर पद्धतीने उडवायचा होता. एलिव्हेशन नाहीये, फिल्डर वेगानं आले. दीपक फेकी स्टॅकिंग एंड वरती झाली आहे, परंतु इथे बॉल हातामध्ये आलाच नाही. पंकज शिंदे यष्ट्यांजवळ उभे होते, परंतु त्यांना बॉल कलेक्ट करता आलाच नाहीये. तोपर्यंत धावा मिळतात त्या 2. गुड रनिंग बिटवीन विकेट. स्ट्राईक हवी आकाश पवारला. त्यानं स्वतःकडे पुन्हा एकदा स्ट्राईक ठेवली आहे. त्याच्या बॅटमधून मोठे स्ट्रोक येतात आणि तो आता खऱ्या अर्थानं स्वतःकडे स्ट्राईक ठेवत असताना पाहायला मिळतोय. हो, इथे फटका चांगला आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे लॉंगॉनला क्लिअर केलाय. लॉंगेस्ट नाहीयेस्ट. आणखीन एक षटकार. आवाज कोणाचा शंकर यादव यांच्याकडून आकाश पवार यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. म्हणजे एकंदरीत आता रामाशंकर यादव या साहेबांकडनं 3000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. ते मात्र आकाश पवार या फलंदाजांसाठी आणि या स्पर्धेतील आतापर्यंतचा हायएस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. खोलात टाकला, हेलिकॉप्टर पद्धतीने उडवायचा होता, परंतु यावेळी एलिव्हेशन नाहीये.
बरोबर जर पाहायला गेलं तर बॅक टू द बॉलर आलाय, डॉट बॉल पाहायला मिळतोय. याच बॉलची आवश्यकता आहे. हे बॉल येणं फार गरजेचं होतं, परंतु अगदी उशिराने येतात. डॉट बॉल आलाय. धावसंख्या धावफलकावरती 72 आहे. 72 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक चालू आहे. जबरदस्त बॅटिंग केली आहे. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली आहे बेलोली टीमकडनं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना. पुन्हा एकदा ऑन साईडला बॉटम हँडचा चांगला वापर करत असताना बॉल अगदी आपण पाहता डीप मध्ये आला. फिल्डर बॉलला उचलून फेकी करतील तोपर्यंत एक कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव घेताना फलंदाज मात्र इथून बाद होतील. एकच धाव पाहायला मिळतीये. एका धाब्यानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचले 73. 73 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा अजूनही पहिल्या सत्रातील एक बॉलचा खेळ बाकी आहे आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. तुषार चोरगे आता मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर दाखल झाला. स्टेप आउट झाले होते. पुन्हा एकदा व्यवस्थित कनेक्शन नाहीये. अगदी जर पाहायला गेलं तर शॉर्ट पॉइंट मध्ये फिल्डर आहेत. फेकी देखील अचूक झाली आहे. मिळते विकेट. या बॉलवरती देखील सिंगल झाली आहे. सेकंडला फलंदाज बाद झालेत. एक सिंगलने धावफलक आता जाऊन पोहोचलाय. 74 धावा धावफलकावरती आहेत आणि टार्गेट असणार आहे जय मल्हार बाशिवली टीमच्या समोर 30 बॉल मध्ये ते मात्र 75 या धावसंख्येचं 75चं टार्गेट आहे. ते मात्र आता जय मल्हार बाशिवली टीमच्या समोर. टॉस जिंकला होता जय मल्हार बाशिवली टीमनं आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. बॅटिंग दिली होती बेलोली टीमला आणि ती बॅटिंग करत असताना तब्बल 74 धावा त्यांनी जमवल्यात. चला नेक्स्ट मॅच साठी हाल टीमचे कर्णधार उपस्थित झालेत आणि त्यांच्या विरोधामध्ये आणि त्या 74 धावा बनवत असताना थँक्यू टीचर. थँक्यू कर्णधार या ठिकाणी पाहायला मिळेल आणि इन्व्हाइट करूयात टॉस करण्यासाठी आमचे या मुख्य मंचाचे ज्यांनी शान वाढवले आज कर्जत नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आदरणीय उमेशप्पा गायकवाड यांना विनंती की आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईन व्हायचंय. त्यांच्याकडून बेलोली टीम साठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. तुषार धुमाल सरांचं आगमन झालंय. सर आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल A1 जोडी चषकामध्ये. शरद कुंभार सर खऱ्या अर्थानं मायक्रोफोन वरती जोडले जातील. याच गावचा एक गोड आवाज. येस अगदी आपण जर पाहायला गेलं तर दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस श्री गणेश स्पोर्ट्स खोपोली यशस्वी उद्योजक
व खोपोली टेनिस क्रिकेटचा एक चांगला गोलंदाज तथा खोपोली कालापूर समालोचकचा एक बुलंद गोड आवाज तुषारजी धुमाल या मंचावरती उपस्थित झालेले आहेत. आपलं मनस्वी या ठिकाणी सहर्षमय स्वागत. त्यासोबत इतर मान्यवर उपस्थित झालेत आणि अगदी एक नवचैतन्याची लाट या मंचावरती आणि उमेश अप्पा गायकवाड यांचा सन्मान हे मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. अगदी एक बुलंद आवाज तुषार धुमाल यांचा आपण पाहिलाय. ते आज या मंचावरती दाखल झालेत आणि खास करून तुषारजी धुमाल यांच्या बाबतीत आदेश जरूर वक्तव्य करेल. अगदी गेल्या 4ही पर्वामध्ये ज्या LED बेल्स आपण यूज करतोय या तुषारजी धुमाल हे मात्र आपल्याला सपोर्ट करतात. त्यामुळे त्यांचं सुद्धा मनस्वी आपण आभार व्यक्त करूयात. कर्जत नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आदरणीय उमेशप्पा गायकवाड यांचा सन्मान आहे व्यासपीठावरती आपण पाहतोय. अगदी चांगली स्पर्धा एवन जोडी चषक आपण अनुभवतोय. त्याच समेत आपण पाहतोय आमचं तरुणांचं एक गळ्यातील ताईत ऋषभजी लाड सध्या मैदानावरती व्यासपीठावरती आहेत. त्यांना विनंती करेल की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईन व्हायचंय. त्याच समेत आदरणीय अजयजी सुवर्णे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा होता सन्मान एक डॅशिंग नेतृत्व म्हणण्यापेक्षा मित्र म्हणजे डॅशिंग पर्सनॅलिटी ज्यांच्याकडे पाहिल्यावरती अगदी समोरचा काटक शरीरयष्टी अगदी घाबरून जाईल. दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस अजयजी सुवर्ण यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. खरं म्हणायला गेलं तर दोस्ती हा शब्द या व्यासपीठाला अगदी या स्पर्धेला शोभून दिसतोय. कारण ही स्पर्धाच दोस्ती ग्रुपच्या वतीने आयोजित केली आहे आणि ती सुद्धा अगदी दोस्तीचा दाखला देणारी ज्यांच्या नावाची स्पर्धा सुधाकर भाऊ गारे आणि जगदीशदा देशमुख या दोन्ही मान्यवरांचा नावाचा उल्लेख सातत्यपूर्ण गेली 4 वर्ष या स्पर्धेमध्ये आपण अनुभवत आहे. थँक्यू डीजे, थँक्यू. तुम्हाला आज संधी मिळणार नाहीये डीजे. अगदी आपण पाहतो या ठिकाणी आदरणीय सुरेशजी म्हात्रे उपस्थित आहेत. त्यांचा होता सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. संदेशजी म्हात्रे यांचा होता सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. खरं म्हणायला गेलं तर हे आमचे खोपोलीकर आहेत आणि बाबू गारेंवरती नितांत प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व या मंचावरती दाखल झालेले आहेत. संदेशजी म्हात्रे आपण पाहतो यांचा सन्मान आहे मुख्य व्यासपीठावरती. तदनंतर सुनीलजी चव्हाण असतील, ललितजी घोसालकर, तुषारजी धुमाळ असतील. अगदी मैत्रीचं नातं निभावण्यासाठी या ठिकाणी ते उपस्थित झालेत. त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय सुनीलजी चव्हाण यांचा होता सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. सुनीलजी चव्हाण या आपण. त्याचसमय त्या ठिकाणी ललितजी घोसालकर उपस्थित आहेत. त्यांचा तर सन्मान करण्याची विनंती. ललितजी घोसालकर. त्याच समयात अगदी खरं सांगायचं झालं तर यस, दोस्तीच्या दुनियेतला एक राजा माणूस ज्यांची वाणी म्हणजे अगदी खोपोली आणि कालापूर परिसरामध्ये दुमदुमून जाते आणि खरं म्हणायला गेलं तर एक यशस्वी उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं श्री गणेश स्पोर्ट्स खोपोलीचे सर्वा तुषारजी धुमाल आमचे परम मित्र यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. अगदी दोस्ती ग्रुपच्या वतीने होणार ते सुद्धा होणार तुमच्यासाठी. आणि त्याच समय त्या ठिकाणी आपण पाहतोय ललितजी घोसालकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. आणि अगदी आपण पाहतोय या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी टिटवाळ्यावरून आदरणीय हरेजी चौधरी या ठिकाणी उपस्थित झालेत. यांचा सुद्धा सन्मान हे मुख्य व्यासपीठावरती केला जाईल.
टिटवाळ्यावरून या ठिकाणी ते या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेत अरिजित चौधरी. त्याच समेत आदरणीय प्रकाशजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. नारपोलीवरून आज या ठिकाणी उपस्थित झालेत. काय अगोदरची इनिंग साकारले जबरदस्त. 3 रजनीमध्ये बाबू गारेंच्या अर्धशतकी केलीच्या पारितोषिकाला कोणी हात सुद्धा लावला नव्हता, परंतु आज मात्र वाशिवलीकरांनी ते दाखवून दिलाय, बेलवलीकरांनी ते दाखवून दिलाय. खरं म्हणायला गेलं ना तर आज हे फार महत्वाचं आहे. ही वाईल्ड कार्ड एंट्री आहे त्यांच्यासाठी बेलवली टीमची. तदनंतर या ठिकाणी आपण पाहतोय सचिनजी लोट उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. सचिनजी लोट. त्याच समेत नरेश मुने या ठिकाणी उपस्थित आहेत. तन्मयी 11 नारपोलीची विनंती असेल आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या. सचिनजी लोट यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्या समेत आदरणीय अंकुजी मुंडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. अंकुजी मुंडे आणि तन्मय 11 चे पॅकर नारपोली टीम नरेशजी मुने यांना विनंती की आपण मंचावरती या. आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय. नरेशजी मुने या आपण मंचावरती. आपला सुद्धा सरस्वागत. जाऊयात कॉम्बॉक्स कडे, जिथे एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद संदीप. या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा जमवल्यात 3. मला वाटतं 2 विकेट या ठिकाणी गमावल्यात आणि त्यानंतर वाशिवली संघ या ठिकाणी आपल्याला थोडं बॅकफुटवर जाताना पाहायला मिळतोय. बेलवली संघाने या ठिकाणी हायएस्ट स्कोअर केलाय या चौथ्या रात्रीमध्ये आपण पाहतोय आणि या टुर्नामेंट मधला एक हायएस्ट स्कोअर म्हणजेच 74 रन्स त्यांनी या ठिकाणी बनवल्यात आणि आकाश पवारची एक उत्तुंग फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. लास्ट जवाब या ठिकाणी प्रेक्षकांची मनं जिंकली त्या आकाश पवारने. जाऊया पुन्हा मैदानाकडे. त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज येतोय सूरज पाटील, राईट ओव्हर द विकेट. सूरज सावंतचा हा पहिला चेंडू, अतिशय सुरेख चेंडू पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाले. बेलवली वर्सेस वाशिवली या दोन्ही संघांमध्ये ही लढत पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बेलवली संघानं 74 रनची अतिशय तुफानी या ठिकाणी खेळी केली आणि एक धावांचा उंच डोंगर रचलाय. दुसरं षटक प्रगतीपथावर. आता मात्र या ठिकाणी एक उंच फटका मारण्याच्या नादात फसतोय आणि फलंदाज बाद होतोय. एक पुढचा धक्का बसतोय. फलंदाज बाद होतो तो वाशिवली संघाचा. तिसरा धक्का बसलाय वाशिवली संघाला. धन्यवाद डीजे. या ठिकाणी अतिशय दयनीय अवस्था पाहायला मिळते ते वाशिवली संघाची. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये त्याने 3 धावा जमवल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना मात्र बॅकफुटवर पूर्णतः गेलाय तो वाशिवली संघ. बेलवली संघ आता अतिशय टिचून मारा करताना पाहायला मिळतोय. बेलवली वर्सेस वाशिवली या 2 संघांमधली लढत आजच्या ह्या 4थ्या दिवसामध्ये पाहतोय आपण. इव्हन जोडी चषक 2026 दोस्ती ग्रुप आयोजित या भव्य नाईट टुर्नामेंट्स मधला हा एक चांगला सामना. वाशिवली वर्सेस बेलवली. बेलवली संघ प्रथम फलंदाजी करत असताना आकाश पवारची उत्तुंग फलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी शतरक्षक मात्र पुढे जातोय, सरसावतोय, चेंडू हातात घेतोय आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय ते वाशिवली संघाला. धाव होत आहे 4 बाद 3 अशी या ठिकाणी स्थिती पाहायला मिळते ती वाशिवली संघाची. बेलवली वर्सेस वाशिवली या 2 संघांमधली ही लढत खऱ्या अर्थानं या ठिकाणी आजच्या रात्रीमधला एक चांगला सामना पाहायला मिळेल अशी अपेक्षा असतानाच मात्र थोडीशी निराशा होते ती वाशिवली संघाकडनं.
दुसरं षटक प्रगतीपथावर. आता मात्र हा एक उंच फटका खेळतोय आणि तितकं सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, पण मात्र या ठिकाणी सिंगलच धावेवर समाधान मानावं लागतंय. सुरेख क्षेत्ररक्षण पंच या ठिकाणी रेफर करतायत बाउंड्री संदर्भात. एक चांगला फटका बॅटरच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. एक जोरदार फटका होता, परंतु रेफर केला जातोय. मला वाटतं या ठिकाणचं डिसिजन आमचे थर्ड अंपायर पाहतायत. चला आपण निर्णय तोपर्यंत येईल तोपर्यंत आपण पहिल्या लकी ड्रॉ कडे जाऊया. आदिल मोबाईल शॉप यांच्या माध्यमातून स्मार्ट वॉच दिलं जाणार आहे. पहिला लकी ड्रॉ आजच्या रजनीतला आपल्या भेटीला जरूर येतोय. आणि या छोटा पॅकेट सध्या आलाय. एक चिठ्ठी काढायची. हा आजचा नशीबवान कोण असेल ते पाहूयात. 5 अंक बोलेल. 5 अंकाच्या अगोदर ही व्यक्ती मंचावरती येणं अपेक्षित आहे. हळूहळू बोलेल, काही हरकत नाहीये. मुलगावचे आहेत आणि नाव सुद्धा गोल्डी ढोले. क्या बात है यार. गोल्डी ढोले. गोल्डी डोले 1 आला का? अरे धाव थोडाफार. मागच्या safe वेळेस- आहे या ठिकाणी पंचाचा निर्णय. थर्ड अंपायरने या ठिकाणी निर्णय दिलाय, सेफ आहे. येस बॅटर सेफ असतील. सिंगल धाव या ठिकाणी मिळते. एक सुरेख फटका पाहायला मिळाला, तितकं सुरेख क्षेत्ररक्षण बेलवली संघाकडून पाहायला मिळालं आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय ते वाशिवली संघाला. या ठिकाणी धावा झाल्यात 5 आणि आता मात्र एक उत्तुंग फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषे पार. एक खणखणीत चौकार. येस थँक्यू डीजे या ठिकाणी उपस्थित झालेत. परंतु गोल्डी एक प्रश्न तुम्हाला घेऊन जाईल. किती वर्ष झाली हे मॅच बघायला येता? 4 वर्ष येता. आता 4 वर्षात किती पारितोषिके लागली? पहिलंच लागलंय. या हा ठिकाणी हे मैदान फार गरजेचं आहे. टॉवर फॅन उचलला होता त्यांनी अगोदर डेच्या स्पर्धेंना. यस तर गोल्डीसाठी अट्रॅक्टिव्ह पारितोषिक येऊ द्या. गोल्डी शुभेच्छा असतील. मी विनंती करेल चला. या ठिकाणी 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 9-3 बाद 9 अशी दयनीय अवस्था पाहायला मिळते वाशिवली संघाची. अतिशय बॅकफुटवर गेला हा संघ. बेलवली वर्सेस वाशिवली या 2 संघांमधली ही लढत पाहायला मिळते. बेलवली संघानं प्रथम फलंदाजी करताना एक धावांचा उच्चांक गाठला, एक डोंगर रचला. 74 धावांची आपल्याला खेळी करताना पाहायला मिळाली. बेलवली संघ आणि तुफानी खेळी गेली ती म्हणजे अजय पवार यांनी या आजच्या दिवसामधला अतिशय आकाश पवारची ही खेळी पाहायला मिळाली. अतिशय तुफानी फटकेबाजी पाहायला मिळाली त्याच्या बॅट्समधनं. आता मात्र तिसरं षटक घेऊन येतोय अजय पाटील. या ठिकाणी आखूड टप्प्याचा हा चेंडू. एक जोरदार फटका खेळायचा होता, परंतु तितका फटका जोरदार नव्हता आणि एकच धाव मिळालेली आणि एका धावेनिशी या ठिकाणी धावा जो होत आहेत त्या 10. 3 बाद 10 अशी अवस्था आहे वाशिवली संघाची. तिसरं षटक प्रगतीपथावर वाशिवली संघाकडून आहे तो अजय पाटील. बेलवली संघाकडनं अजय पाटील गोलंदाजी मार्कवर. या ठिकाणी मात्र सुरेख चेंडूची फेकी पाहायला मिळाली आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. येस कुंभार सर थोडं थांबेल. पारितोषिक लागलं जात आहे. येणाऱ्या पुढच्या एका षटकारासाठी ऋषभजी लाड यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. ते म्हटलं जातं ना, देनेवाला देताय तो छप्पर फाडके देताय. आता घ्यायची दानत मैदानात या बॅटरकडे असणं गरजेचं आहे. आता मात्र या ठिकाणी
जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय, परंतु पुन्हा एकदा एक सिंगल धावेवरच समाधान मानावं लागतंय फलंदाजाला. वाशिवली संघ या ठिकाणी प्रयत्न करतोय, परंतु असे त्यांचे जोरदार फटके मात्र काही येत नाहीत. धावा झाल्यात त्या 11, 3 बाद 11. तिसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवर येतो अजय पाटील, बेलवली संघाचा अजय पाटील. दुसरं षटक वैयक्तिकरित्या आपलं फेकतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते पुन्हा एकदा. हा आता मात्र आमच्या दिशेने, कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने सुरेख फटका पाहायला मिळाला. चेंडू आला उंचावरून, एक उत्तुंग षटकार. यस, बॅटर नेम कुंभार सर आमच्यापर्यंत जरूर येऊ द्या, कारण जसं पारितोषिक लावलं होतं त्या पारितोषिकाचा तो मानकरी ठरलाय. त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. अक्षय शिंगे जबरदस्त. आणि ऋषभजी लाड यांनी सांगितलं होतं की इथपासून जो पहिला षटकार येईल त्याच्यासाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे, आणि ते अक्षय शिंगेच्या खिशामध्ये पाहायला मिळतंय. आणखी एक आला तर आणखी 1000 मिळाले असते, परंतु इथे बॉल आलाय सिंगल धावेचा. अतिशय सुरेख फटकेबाजी करतोय तो अक्षय झिंगे. एक सुरेख फटका पाहायला मिळाला होता मागच्या चेंडूवर त्याचा. आता मात्र एक जोरदार फटका पाहायला मिळाला या, परंतु एक सिंगलच धाव मिळते या ठिकाणी. धावा होत आहेत त्या 19. 3 बाद 19. तिसरं षटक या ठिकाणी. मला वाटतं 3 षटकांची समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या 19. 3 बाद 19 अशी अवस्था आहे ती वाशिवली संघाची. यानंतर 12 चेंडू आणि 56 धावा विजयासाठी. अतिशय कठीण होत चाललेलं आव्हान आपल्याला पाहायला मिळतंय. 12 चेंडू मध्ये 56 धावा विजयासाठी वाशिवली संघाला आवश्यकता आहे. 3 षटकं समाप्त झालेली आहेत. या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येतो तो अभिषेक चोरगे. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय आणि संघातर्फे 4थं षटक अभिषेकचं. आता मात्र या ठिकाणी वाशिवली संघाला जमवायच्या 12 चेंडू मध्ये 56 धावा. अतिशय अवघड आव्हान आहे. बघूया. एक चांगला फलंदाज आहे अक्षय झिंगे, ज्याने मागच्याच षटकामध्ये एक उत्तुंग फटका खेळला होता. तो अक्षय झिंगे एकाच धावेवर या ठिकाणी समाधान मानावं लागतंय फलंदाजाला. आणि धाव फलकावर धावा होत आहेत त्या 20. 3 बाद 20 अशी अवस्था आहे वाशिवली संघाची. बेलवली वर्सेस वाशिवली या दोन संघांमधली ही लढत पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बेलवली संघाने जमवल्या होत्या त्या 74 धावा. त्या ठिकाणी आपण पाहिलं होतं ते अक्षय पवारला, जे अक्षय पवारने या टुर्नामेंट मधलं आपलं वैयक्तिक अर्धशतक ज्यांनी या ठिकाणी केलं होतं, तो अक्षय पवार या सामन्यामध्ये खेळतोय. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगत होते. मला वाटतं या ठिकाणी व्हाईट साठी रिव्ह्यू मागितलाय, घेतलेले तो पंचांनी. थर्ड अंपायर आमचे या ठिकाणी फातील. या ठिकाणी बॅटिंग टीम कडनं रिव्ह्यू घेण्यात आलेल्या व्हाईट साठी. A1 जोडी चषक 2026 आणि या रात्रीमधला फेअर डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळते. आणि मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा 2 चेंडू समाप्त झालेले आहेत आणि तिसऱ्या चेंडूसाठी गोलंदाज सज्ज.
पुढे जाऊन खेळण्याचा हा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडू या ठिकाणी सांगत होते. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ती अभिषेक चोरगे गोलंदाजी मार्कर वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय आणि खरोखर चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळते बेलवली संघासाठी. बेलवली संघ अतिशय पूर्ण तयारीनिशी या ठिकाणी या स्पर्धेत उतरलाय. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी एक सिंगल धाव येते. एकाच धावेवर समाधान मानावं लागतं बॅटर्सला. धावा होत आहेत त्या 21, 3 बाद 21 अशी स्थिती आहे वाशिवली संघाची. बेलवली वर्सेस वाशिवली या दोन संघांमधील लढत. डावखुरा फलंदाज तयार होतोय. लेफ्ट हँड बॅट्समन गोलंदाजी मार्कवर अभिषेक. आता मात्र जोरदार अपील होतोय आणि या ठिकाणी फलंदाज बाद. पंच या ठिकाणी हात उंचावून दाखवत आहेत आणि विकेट येते ती अभिषेकसाठी आणि चौथा धक्का बसतोय वाशिवली संघासाठी. या ठिकाणी बॅटर आहे, नवीन बॅटरचा आहे आदित्य आणि त्यांनी पहिल्याच चेंडूवर सिंगल धाव घेत आपलं खातं खोललंय. एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव घेण्याचा हा प्रयत्न होतोय, परंतु या ठिकाणी मात्र फलंदाज धाव बाद होतोय. आणि या ठिकाणी एक चांगला फलंदाज अक्षय झिंगे मात्र या ठिकाणी एक एक्स्ट्रा धाव घेण्याच्या नादामध्ये फसतोय आणि अजून एक धक्का बसतोय तो वाशिवली संघाला. अक्षय मात्र पवेलियन मध्ये परततोय. ते वाशिवली संघाचे 22 धावा जमवल्यात आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय तो आकाश पवार आणि न्यू बॅट्समन आहे तो ललित. आकाश पवार गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू कट केला, एक धाव घेतोय आणि चेंडू जातोय कार्पेट लेवलचा हा शॉट आणि चेंडू गेलाय सीमारेषे पार. चौकार. आणि या चौकारानं धाव संख्येत वाढ होते. धाव होत आहेत 26. 5 बाद 26. आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा एक सिंगल धाव मात्र बाईकच्या स्वरूपात एक सिंगल धाव या ठिकाणी मिळते ते वाशिवली संघासाठी. अतिशय अवघड आव्हान या ठिकाणी पाहायला मिळतोय वाशिवली संघासाठी. एक जोरदार फटका खेळण्याच्या नादामध्ये मात्र फलंदाज बाद होतोय. अजून एक धक्का बसतोय तो वाशिवली संघाला. ललित या ठिकाणी न्यू बॅट्समॅन येतोय प्रथमेश. या ठिकाणी मला वाटतं 6वा धक्का बसलाय तो वाशिवली संघाला. 27 या धावसंख्येवर 6 खेळाडू बाद झाले ते वाशिवली संघाचे.
आता मात्र पुन्हा एकदा अक्षयचा चेंडू उंचावरून मारलाय. चेंडू पाहूया हवेत आहे आणि मला वाटतं सुरेख झेल टिपलाय या ठिकाणी आणि एक पुढचा धक्का बसतोय. या ठिकाणी उंच फटका खेळण्याच्या नादामध्ये प्रथमेश मात्र बाद झाला. आता आला निखिल. अक्षयचा पुढील चेंडू पुन्हा एकदा लेग स्टम्पच्या बाहेरचा हा चेंडू आणि डॉट चेंडू आलाय. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगत होते. शेवटचा चेंडू अक्षयचा या ठिकाणी पाहायला मिळतं. उंचावून खेळलेला चेंडू जातो सीमारेच्या पार. उंचावर मारला फटका. सुंदर फटका. षटकार.